हे पण डेली यूज साठी साधारणतः हे हॉलो बोट आहेत. हे हॉलो केलेले लाईट वेट मध्ये येतील. जरी सिंगल सिंगल घातलं तरी चालेल. 17 ग्रॅमची सिंगल एक हॉलो बोट येतो. आणि हे भरीव करायचं झालं तर फक्त आत्ताचं जे काही वजन आहे या वजनापेक्षा डबल वजन येतं. हे जे आहे हे रोज गोल्ड मध्ये केलेलं आहे. रोज गोल्ड प्लस ह्याला रोडियम पॉलिश केलेलं आहे. याचं पण वेट जे आहे हे साधारणतः 15 ग्रॅमची सिंगल एक बँगल्स आहे. आपल्याला ट्रॅडिशनल हवे तर ट्रॅडिशनल मध्ये पण मिळून जाईल, किंवा आपल्याला पाहिजे तर तुमच्याकडे कुठला पॅटर्न असेल तरी आपण कारागिरांना विचारून त्या करू शकतो. म्हणजे आपण जे पाटली बांगडी म्हणतो त्यातलं हे फॅन्सी आहे. हे फॅन्सी मध्ये येईल. साधारणतः 5 तोळ्यामध्ये हे येईल आणि 6 तोळ्यामध्ये आणि कंगन. ओके. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आलेले आहे पीएन गाडगीळ अँड सन्स फिनिक्स मार्केट सिटी यांच्याकडे आज आपण बँगल्सचं कलेक्शन पाहणार आहोत. याचं वेट काय असेल आणि याची मेकिंग काय असेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी पुन्हा गाडगे विमाननगर मधून संध्या बोलत आहे. आपल्याकडे आता आपण जे करणार आहोत हे बँगल्स मध्ये आहे. कमीत कमी याचे लाईट वेट वजन जे आहे ते 6 ग्रॅम पासून आहे. आता तुम्ही बघायला गेलात तर ही सगळी आपली ज्वेलरी जी आहे ही सगळी 22 कॅरेट मध्ये आहे. आणि ही नंतर कधी तुम्ही एक्सचेंज करणार तुम्हाला एक्सचेंज मिळेल. बँगल्स आहेत हे लाईट वेट मध्ये आहेत. हॉलो मध्ये येतील. साधारणतः एका सिंगल बांगडीचं वजन आपल्याला बघायला मिळेल हे 8 ग्रॅमचं आहे. ही 8 ग्रॅमची सिंगल बँगल्स आहे. जसं साईज वाढेल त्याच्याप्रमाणे त्याचं वजन वगैरे पण वाढेल. आता हा 4चा सेट आहे. साधारणतः हा 33 ते 34 ग्रॅम मध्ये पूर्ण सेट बसेल. त्यातलेच थोडस जर तुम्हाला भरीव करायचं असेल तर हे भरीव मध्ये येतील. त्याचं पण एक साधारणतः वजन सिंगल बांगडीचं जे आहे ते 12 ग्रॅमची सिंगल एक बांगडी येईल. आणि मॅम बँगलला मेकिंग किती असते? मेकिंग साधारणतः तुम्ही हँडमेड बँगल्स घेतला तर 350 रुपये पर ग्रॅम आहे. फॅन्सी घेतला तर मग त्यापासून थोडे पुढे येतील. 950, 1000 जसं पॅटर्न असेल त्याच्यावर डिपेंड राहतं. हे जे आहे हे रोडियम पॉलिश मध्ये केलेल्या बँगल्स आहेत. याचं पण वजन साधारणतः लाईट वेटच आहे. 8 ग्रॅम 9 ग्रॅम मध्ये येतील. हे आपण सिंगल जरी डेली यूज केलं तरी याला काही प्रॉब्लेम नाही. आपण 22 कॅरेट मध्ये हे जे मध्ये केलेलं आहे हे रोडियम पॉलिश आहे. आणि साईडने आपलं 22 कॅरेट. प्रत्येक बांगडीचं हे वजन वेगवेगळं येतं. फक्त आता सेट करून आपण लावलेला असतो त्याच्यामुळे हे आपल्याला एकसारख्या दिसतात. त्याच्यात आपण 2 पण घेऊ शकतो किंवा 4चा पण सेट आपण घेऊ शकतो. हे पण लाईट वेट मध्ये आहेत. 8 ग्रॅम मध्ये येतील. साधारणतः हे साईज नुसार आहेत. आता ह्याचा साईज 38 आहे. जसं आपल्या साईज असेल त्याच्यानुसार थोडस वजनामध्ये फरक पडू शकतो. हे पण डेली यूज साठी साधारणतः हे हॉलो बोट आहेत. हे हॉलो केलेले लाईट वेट मध्ये येतील. जरी सिंगल सिंगल घातलं तरी चालेल. 17 ग्रॅमची सिंगल एक हॉलो बोट येतो. आणि हे भरीव करायचं झालं तर फक्त आत्ताचं जे काही वजन आहे या वजनापेक्षा डबल वजन येतं. आणि हे हॉलो म्हणजे ह्याच्या आतमध्ये काही लाख वगैरे नाहीये. हे जे आहेत हे फक्त पोकळ केलेले असतात की जेणेकरून हा वरचा जो राऊंड आहे हा गोल्डचाच राऊंड करून त्याला जॉईन केलेला असतो. त्याच्यामुळे याला आपण हॉलो बोट असं बोलतात. मॅम एक नॉर्मल बोटची जी वेट असते ते कितीपासून स्टार्ट? कमीत कमी 15 ग्रॅम पासून स्टार्ट होतं. आणि याला मजुरी पण साधारणतः 850 ते 950 पासून स्टार्टिंग आहे. तसेच हे पण पिळ्याचे गोट आहेत. हे पण आपल्याला डेली यूज साठी करता येतात. याला आपल्याला पाहिजे तर ह्याला कस्टमाइज करून आपण इथे हस्ती मूग किंवा तुम्हाला अखंड पाहिजे असेल तर अखंड मध्ये पण करता येईल. त्याच्यातले हे सगळ्या डिझाईन आपल्या हॉलो बोट मध्ये येतील. आता हे तसंच आहे. हे हस्ती मुख मध्ये आहे. हत्तीचं जे मुख असतं त्यामध्ये आहे. याच्यात पण आपल्याला कस्टमाइज करून प्लेन हवंय तर प्लेन बोट किंवा हे करता येईल. कमीत कमी याचं सिंगल वजन जर बघायला गेलं तरी 15 ग्रॅम मध्ये बसतं. म्हणजे त्याचा थिकनेस चांगला असतो. कारण हॉलो असल्यामुळे लाईट वेट केलं तर ते बेंड वगैरे होण्याचे चान्सेस असतात. हे जे आहे हे फॅन्सी मध्ये येतील. त्यानंतर ही जी सिंगल एक स्टोन वाली बांगडी आहे ही सिंगल एक बांगडी 10 ग्रॅमची येईल. त्याच्या पण आपल्याला तुम्हाला पाहिजे तर 2चा पण सेट करता येईल किंवा सिंगल पाहिजे असेल तर सिंगल पण करता येईल.
याच्यात आपल्याकडे सिंगल मध्ये पण येईल आणि हे डबल मध्ये पण आहे. आणि हे जे स्टोन वापरले ते हे सगळे सीजेड स्टोन आहेत. हे जे आहे हे रोज गोल्ड मध्ये केलेलं आहे. रोज गोल्ड प्लस याला रोडियम पॉलिश केलेलं आहे. याचं पण वेट जे आहे हे साधारणतः 15 ग्रॅमची सिंगल एक बँगल्स आहे. ओके. पूर्ण सेट बघायला गेलं तर एक 60 ग्रॅम पर्यंत वगैरे बसून जाईल. हे सगळे फॅन्सी मध्येच आहेत. त्याच्यातलेच ते साईज नुसार वजनामध्ये प्लस मायनस फरक पडू शकतो. हे हॉलो मध्ये येतील. साधारण लाईट वेट मध्ये 7 ग्रॅमची एक बँगल्स येते. फक्त ही फॅन्सी असल्यामुळे आपल्याला ही डेली नाही यूज करता येणार आणि ही काय बेंड वगैरे झाली तर रिपेअर नाही करता येत कारण हे हॉलो आहे. जर आपल्याला जरी रिपेअर करायचं झालं तरी पण हे रिपेअर होऊ शकत नाही. ओके. त्याच्यातले ह्या आपल्या डिझाईन सगळ्या आहेत. आपल्याला ट्रॅडिशनल हवे तर ट्रॅडिशनल मध्ये पण मिळून जाईल किंवा आपल्याला पाहिजे तर तुमच्याकडे कुठला पॅटर्न असेल तरी आपण कारागिरांना विचारून ते करू शकतो. पण आपल्याकडे सिंगल कडा वगैरे पाहिजे असेल तर हे सिंगल कड्यामध्ये पण आलेले आहेत. साधारणतः हा साईज सगळ्यात लहान आहे. 34 साईज म्हणजे 2-2चा साईज येईल आणि ह्याचं वेट जे आहे हे 20 ग्रॅम आहे कारण त्याचा थिकनेस पण चांगला आहे. जरी डेली यूज केलं तरी ह्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मी त्याच्याकडं बघितलं तर ह्याच्यावर हॉलमार्किंग वगैरे सगळं दिलेलं आहे. हॉलमार्किंग पण आहे प्लस HY नंबर पण आहे आणि तुम्ही कोणत्या शॉप मधून खरेदी करता किंवा कोणत्या कारागीर त्याचं पण इथे नाव मेन्शन केलेलं आहे. जे PNG आणि 77 म्हणजे हा कारागिराचा कोड आहे. हे सगळे 22 कॅरेट मध्ये आहे. त्याचा साईज मोठा हवा असेल तर हा साईज नुसार येईल. आता त्याच्यातला नवीन पॅटर्न जो आलेला आहे तो हा आपण एक सिंगल ब्रेसलेट सारखा आलेला आहे. हे पण सेम 22 कॅरेट हॉलमार्क आहे. हे मीनावर केलेला आहे. हा जो इथे फुल सारखं वापरलं आहे मोतीचं केलेलं आहे. हे पिंक कलरचं इथे आपल्याला मीनावर केलेलं आहे आणि याचं वजन एक साधारणतः हार्डली 15 ग्रॅम पर्यंत बसेल. याला मेकिंग जी आहे ही 1200 रुपयापर्यंत वगैरे बसेल पर ग्रॅम. याचं पण सेम पिंक कलर आणि ग्रीन कलर असं यूज करून याला केलेलं आहे. मोस्टली ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं जास्त करून अँटिक ज्वेलरी ही मरून स्टोन मध्ये जास्त येते. मरून किंवा ग्रीन मध्ये. इथे थोडासा कलर शेड आपण चेंज केलेला आहे की काहीतरी एक युनिक दिसेल आणि डिझाईन थोडीशी वेगळी होईल. म्हणून याला ऑक्सिडाइज पॉलिशवर आपण ऑरेंज कलर आणि आपला जो काय स्टोन व्हाईट स्टोन आहे तो यूज करून आपण त्याला केलेले. ह्या 2 बँगल्स येतील आणि त्याला 2 कंगन मॅचिंग मिळतील. आणि हे कंगन जे आहे त्याला साईज वगैरे नसला तरी चालेल कारण सध्याचं हे जे आहे स्क्रू मध्ये केलेले आहे. जसं स्क्रू असेल त्याच्यामुळे आपल्याला साईज कमीत कमी ऑर्डर करायला हे होईल. स्क्रू असल्यामुळे कसं सगळ्या साईजला थोडासा तो ओके. आणि ह्याच्यावर पण आपल्याला हॉलमार्किंग वगैरे सगळं येणार. याचं पण स्टोन वेट आणि नेट वेट. आता हे जर तुम्ही बघितलं तर 28 ग्रॅम याचं स्टोन धरून वजन आहे पण कॅल्क्युलेशन करताना आपण 25 ग्रॅमनीच करणार आहे. आणि याची जी काय प्राइस स्टोन प्राइस आहे ही साधारणतः 7200 रुपये कारागिरांनी एका बँगल्सची दिली. आणि हे जे काही वजन आहे हे पण सिंगल बँगल्सच आहे. दोन्ही मिळून बघायला गेलं तर आपण हे 5 तोळ्यापर्यंत ह्या 2 बसते. हे जे आहे ते फॅन्सी बँगल्स आहे. साधारणतः हे बेंगॉल मध्ये वगैरे युज करतात. की सिंगल लाईट वेट मध्ये आहे. साधा याचं वजन बघितलं तर तुम्हाला कळेल की हे 26 ग्रॅम मध्ये आहे पण पूर्ण नेट काम केलेलं आहे. बॅक साईडनी तुम्हाला कळेल. हे पण साईज नुसारच आहे. साधारणतः ह्याची जी साईज आहे ही 38 आहे. 2 समजची साईज आहे. लाईट वेट मध्ये दिसायला मोठे. हे पण सेम तसंच आहे. लाईट वेट मध्ये दिसायला मोठे. याचं पण वजन साधारणतः 15 ग्रॅमची एक आहे. 30 ग्रॅम मध्ये 2 बसून जाते. 11 ग्रॅमची एक. हो. हे कलकत्ती कंगन आहे. ह्याला पण साईजची काही गरज नाही कारण ह्याला पण स्क्रू केलेला आहे. हे पण सगळे 22 कॅरेट मध्ये येतील आणि ह्याचं वजन एक साधारणतः 35 ग्रॅम मध्ये आहे. 6.5 तोळ्यामध्ये 2 सेट होऊन जातात. हे त्याच्यातलंच आहे कलकत्ती मध्ये. हे पण स्क्रूच्या असल्यावर साईजचा काही जास्त फरक पडत नाही. हा फरक नाही पडत कारण हे जे आहे ते 4.5 तोळ्यामध्ये 2. हे कंगन म्हणून आपण युज करू शकतो. हिरव्या बांगड्यांमध्ये मागे पुढे जसं पाहिजे तसं आपल्याला हे युज करता येतील. तसंच हे आता आपले ट्रॅडिशनल मध्ये जातील.
जे आपले तोड्यांचे प्रकार येतात ना, हे सगळे तोडे आहेत. कल्याणी तोडे येते, नंतर हे गहू तोडा म्हणून आहे, हे जे आहे ही पिछोडी, हे सगळे आपले ट्रॅडिशनल तोड्यांमध्ये येते. हे पण आपल्याला लाईट वेट झाले तरी 4 तोड्यापासून पुढे आहे, पण ते साईज वर डिपेंड राहतील. साईज कमीत कमी म्हणजे 2-2चा साईज असेल तर 4 तोड्यापासून पुढे येते. हे जे आहेत हे गजरी तोडे आहेत, हे पण हॉलो मध्येच येतील. याचं जी एक सिंगल बांगडीचं वजन आहे 22 ग्रॅम आहे. 4.5 तोळ्यामध्ये 2 येतील. ह्याला पण स्क्रू सिस्टीम असल्यामुळे ह्याला पण आपल्याला साईजचा काही फरक पडत नाही. ओके. त्याच्यातलेच हे बघितले तर मोत्याचे पण येतील. हे मोतीमध्ये आहेत, हे फॅन्सी मध्ये येतील. ह्याचं पण एक साधारणतः वजन 15-16 ग्रॅम पासून सिंगल एका बँगल्सचं वजन आहे. 3 तोळ्यामध्ये 2 येतील. त्याच्यातलेच आपल्याला मोती कोरल पाहिजे असेल तर मोती कोरल पण आहे. ह्याचं पण वेट साधारणतः सेमच आहे, 30-35 ग्रॅमच्या पुढे येईल. नंतर हे आपले ट्रॅडिशनल ठशांचे वगैरे बोलतात ना, हे ट्रॅडिशनल आहे. ह्याला सगळ्यात कमी मेकिंग आहे, 350 रुपये पर ग्रॅम. त्याच्यावर ओम, स्वस्तिक जे आपले ट्रॅडिशनल पाटली बांगडी युज करायचे त्याच्यातले आहेत. त्यातला आपल्याला सेट पाहिजे तर हा सेट पण पूर्ण मिळून जातो. साधा सेट कमीत कमी साईजचा असेल तर 100 ग्रॅम वगैरे त्याचं वजन होतं. आता साईज नुसार ह्याचं वजन जे आहे ते वाढलं जातं. ह्याला पण मजुरी आपल्याला 350 रुपये पर ग्रॅम लागते. हे फॅन्सी मध्ये आहेत. याचं किती वजन असेल? याचं वजन जे आहे आजच्या रेटने 27 ग्रॅम मध्ये सिंगल एका बांगडीचं वजन आहे. 6 तोळ्यामध्ये 2 बसतील. आणि फुल सेट करायचं झालं तर एक 150 ग्रॅम पर्यंत वगैरे सेट पूर्ण येईल. त्याच्यातला हा 4चा सेट आहे. त्याचं एका सिंगल बांगडीचं 12 ग्रॅम वजन. म्हणजे आपण जे पाटली बांगडी म्हणतो त्यातलं हे फॅन्सी आहे. हे फॅन्सी मध्ये येईल. साधारणतः 5 तोळ्यामध्ये हे येईल आणि 6 तोळ्यामध्ये आणि कंगन.